नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर रवींद्र आर्वी साहेब गेली 30 वर्ष भारतीय जनता पार्टीची अविरतपणे सेवा करून आज नगराध्यक्ष पदासाठी तुमच्याकडे आशीर्वाद मागतायत. त्याचबरोबर या नगर परिषदेसाठी उत्सुक होते, नगराध्यक्ष पदासाठी उत्सुक होते, नगरसेवक पदासाठी उत्सुक होते, पण त्यांना या ठिकाणी थांबावं लागलं. ते आमचे नेते परशुराम मोरे, अतुलजी मोरे, विशालजी प्रधान, सागरजी पाटील, प्रमोदजी डोळी हे उत्सुक होते, पण पार्टीच्या आदेशाप्रमाणे त्यांनी थांबायचं कबूल करून आणि आमच्या शहराच्या अध्यक्षा गाडगेताई या देखील उत्सुक होत्या आणि ही जाहीर नावं झाली. पण भारतीय जनता पार्टीतून उमेदवारी मिळावी म्हणून गोपीचंद पडळकर साहेबांच्याकडे आणि डॉक्टर साहेबांच्याकडे प्रचंड मोठी यादी आहे. ते सर्वजण त्यांची काही नावं आता घेणं शक्य नाही. त्याचबरोबर व्यासपीठावर आमचे शहराचे अध्यक्ष, शहराचे पदाधिकारी, तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांचं या ठिकाणी मी प्रास्ताविकाच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. आपला जास्त न वेळ घेता आपल्याला मान्यवरांना आपल्याला ऐकायचं आहे. या ठिकाणी परत एकदा आपण आपल्या भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी आपल्याला आवाहन केल्याप्रमाणे प्रचंड मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी शहरातील सर्व पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, शहरातील सुज्ञ नागरिक कार्यकर्ते यांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि या पुढील कार्यक्रमासाठी सरदार भाऊंना विनंती करतो. त्यानंतर आमचे शहराचे अध्यक्ष अण्णाजी भिसे यांनी मार्गदर्शन करावं असं मी त्यांना विनंती करतो. सागरदादा पाटील वर या. आज या ठिकाणी जत नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक 2025 ही ची रणधुमाळी जी चालू आहे, या रणधुमाळीच्या निमित्तानं आज आपली पहिलीच प्रचंड अशी भव्य सभा होताना मला दिसत आहे. आणि या सभेला तुम्ही सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मानतो. मित्रांनो, मला सांगायचं आहे की आम्ही ही निवडणूक का लढत आहोत आणि कशासाठी लढत आहोत, या जतचा विकास कसा करायचा आहे आणि का करायचा आहे हे आपले आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्या माध्यमातून ते दाखवण्यासाठी आम्ही जतमध्ये काय बदल घडवणार आहोत हे दाखवण्यासाठीच आम्ही इथं आलेलो आहोत आणि ते तुम्हाला लवकरात प्रदर्शित करून दाखवलं जाईल. आता पहिला प्रचाराचा फेरा सर्वांचा झालेला आहे. 1 ते 11 नंबर प्रभागाचे उमेदवार तुम्हाला कळले आणि 1 ते 11 नंबर प्रभागाच्या सर्व उमेदवारांचा प्रचाराचा फेरा झालेला आहे. एकंदरीत शहराचं वातावरण बघत असताना असं दिसतंय की शहर पूर्ण भाजपमय झालेलं मला तर दिसायला लागलेलं आणि आपली भारतीय जनता पार्टीची सत्ता आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपले डॉक्टर रवींद्र आर्वी साहेब निवडून येण्यात काहीही शंका मला वाटत नाही आणि कुठेही मला शंका दिसत नाही. मला तुमचं असंच प्रेम येत्या 2 तारखेपर्यंत पक्षावर, पक्षाच्या उमेदवारांच्यावर असावं आणि येत्या 2 तारखेला या सर्वांना प्रचंड बहुमताने निवडून देऊन आपण सर्वांना विजयी करावं आणि आपल्या भारतीय जनता पार्टीचा झेंडा या जत नगरपालिकेवर फडकवावा एवढी मी आपणास विनंती करतो. वचन हो. याआधी पण जतमध्ये नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. नगरपालिका स्थापन झाली 2012ला. 2012 ते 17 यांचंच सरकार, यांची सत्ता. 2017ला पण यांची 2017 ते 2022 3 वर्ष आपल्याला प्रशासकच लागलं होतं. पण 2012 ते 2017पर्यंत त्यांनी जे सत्ता काळ भोगला आणि त्यामध्ये त्यांनी जे काही वचननामे दिले होते किंवा त्यांनी काही जाहीरनामे दिले होते की बाबा आम्ही जत शहराचं असं करू, तसं करू, हे करू, ते करू, यांना काहीही करायचं जमलेलं नाही. गेले 30 वर्ष यांच्याकडे सत्ता आहे पण यांना कधीच काही जतचा विकास कधी सुचला नाही. जतच्या सर्वसामान्य लोकांना काय मूलभूत सुविधा पाहिजे त्यांनी येऊन जाऊन काय केलं, एखाद्या समाजाला एखाद्या सभा मंडप द्या, एखादी गल्लीतली गटर करा, एखादा रस्ता करा. डेव्हलपमेंट जतची कशी व्हावी, काय व्हावी हे कसलं विजन यांच्याकडे नाही. आता एकच उदाहरण देतो, आमदार साहेबांच्या डोक्यात आलेलं की बाबा आपल्या जतचं नगरपालिकेचं लाईटचं बिल जे आपल्या जत शहरामध्ये स्ट्रीट लाईट जी आहे किंवा शासकीय ऑफिसेस जे आहेत त्याचं लाईटचं बिल आपल्याला 12.5 लाख रुपये महिन्याला भरावं लागते नगरपालिकेला.
मग ते कुठेतरी पैसे वाचवावेत, नगरपालिकेचं उत्पन्न वाढावं, त्याच्यासाठी आमदार साहेबांनी आपल्या जतमध्ये सोलर पॅनलचा प्रयोग केला आणि ते सोलर पॅनल मंजूर करून घेतलेलं आहे. इथून पुढच्या काळामध्ये आपले 12.5 लाख रुपये लाईट बिलं भरण्यासाठी जे आपले जातात ते पैसे आपले वाचणार आहेत आणि ते पैसे आपण नगरपालिकेच्या इतर एरियामध्ये ते सुखसुविधा लोकांना पुरवण्यासाठी ते आपण खर्चू शकतो. हा एक बारीक विचार त्यांना गेल्या 30 वर्षात कळाला नाही. ते गोपीचंद पळकर साहेब आमदार झाल्यापासून 9 महिन्यात त्यांना या जतची काडी रेग माहीत झालेली आहे आणि या जतला कसं बदलवायचं आणि जतचा विकास कसा करायचा हा पूर्ण आराखडा त्यांनी इथं तयार केलेला आहे. त्याच्यासाठीच आपण इथं आलेलो आहोत. आणि मला एक सांगायचं आहे साहेब, मी प्रचाराला फिरत असताना बघितलं कोण म्हणते त्याच्याबरोबर काय फिरायला लागलाय, त्याच्याबरोबर लई फिरू नका, लई पुढं करू नका, नाहीतर तंगडं तोडी. आणि काय म्हणजे बाबा त्याचं स्टेटस का ठेवलं, त्याचं का स्टेटस ठेवायला लागलाय, त्याचं स्टेटस ठेवू नका. आणि एकतर म्हणते तू इकडे येऊच नको, इकडे यायचंच बंद कर. तर मला ठीक आहे बाबा, नाही. मग आता काय करायचं आहे मला त्यांना सांगायचं आहे, बाबा मग ही हुकुमशाही नाही, ही लोकशाही आहे. आम्ही लोकशाही मार्गाने निवडणूक लढायला लागलोय, लोकशाही मार्गानेच लढा. आणि मला किंवा माझ्या कार्यकर्त्यांना धमकावण्याचा वगैरे जर काही प्रयत्न केला तर मी शांत आहे म्हणून मी काही साधू नाही, एवढं लक्षात ठेवा. मी शांत आहे पण साधू नाही. पण ज्यावेळी मी उतरेन पूर्ण ताकदीनिशी त्यावेळी तुमची पळताभुई थोडी केल्याशिवाय मी पण गप्प बसणार नाही. एकच इथून मी आव्हान देतो सर्वांना, किंवा इथून पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला अशी जर दमदाटी कुठं होत असेल तर त्यांनी सरळ संपर्क साधा आमच्याशी. तिथं पुढे येऊन उभा राहायला अण्णाविषयी कधीही तयार आहे. आणि कुणी कुणाला घाबरायचं नाही. ही निवडणूक आहे, ही लोकशाही आहे, लोक मतदान करणारच आहे. शांततेनं आपण मतदान प्रक्रिया पार पाडू आणि येत्या 2 तारखेला आपण सर्वांनी कमळ या चिन्हासमोरचं बटन दाबून आमच्या 1 ते 11 नंबर प्रभागातील सर्व उमेदवारांना व तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर रवींद्र हरी साहेबांना प्रचंड मताधिक्याने आपण विजयी करावं हीच एक अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर आरडी साहेब आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील. सर्वांना नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या जत नगरीचे आणि जत तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय गोपीचंद पळकर साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, किरण मामा शिंदे यांनी ज्यांची नावं घेतली ते सर्वजण आणि मामांनी ज्यांची नावं घेतली नाहीत ते पण सर्वजण आणि उपस्थित आपण मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले बंधू भगिनींनो आणि मतदार कार्यकर्त्यांनो, खरं म्हणजे पंचवार्षिक इलेक्शनच्या आधी प्रत्येक प्रभागाला कोण कोण उभारणार अशी यादी तयार झाली आणि लोक मला येऊन सांगायला लागले की भारतीय जनता पार्टीचं जरा अवघड आहे आणि जास्तीत जास्त तुमचे 3-4 नगरसेवक निवडून येतील. मग आम्ही म्हणालो 3-4 राष्ट्रीय पक्ष आहे, एवढा मोठा पक्ष आहे, आतापर्यंत लोकांना समजायला वेळ लागला, आता लोकांना सगळं समजून चुकलेलं आहे. आम्ही म्हणायचो की प्रत्येक प्रभागामध्ये आपली लोक एवढ्या ताकदीनं उभी आहेत, 100% आपल्याला यश मिळणार आहे. लोकांना ते आधी पटत नव्हतं. तर विशेष करून सर्व नगरसेवकांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो की प्रत्येक जण पायाला भिंगरी लावल्यासारखं पळायला लागलेला आहे. संपर्क प्रचंड चांगला वाढवलेला आहे, लोकांच्या पर्यंत ते पोहोचतायत. भारतीय जनता पार्टीचे विचार घरोघरी चाललेले आहेत. गोपीचंद पळकर साहेबांचे सगळे निर्णय त्या लोकांच्या पर्यंत ते पोहोचवत आहेत. त्याच्यामुळं आत्ता परिस्थिती अशी झालेली आहे 11 प्रभागामध्ये 23 नगरसेवक हे पूर्ण निवडून येतील असे काही जण बोलायला लागलेत. म्हणजे आधी थोडे
3-4 येतील, 4-5 येतील, मग 5-6 येतील म्हणणारे आता 23 म्हणायला लागलेत। याचा अर्थ जत शहरामध्ये बदलाचे वारे व्हायला लागलेले आहेत। अत्यंत प्रचंड वेगानं हे बदलाचे वारे व्हायला लागलेले आहेत आणि 2 डिसेंबरला सुनामी आल्याशिवाय राहणार नाही, आश्चर्याचा धक्का बसेल तुम्हाला। इतके नगरसेवक आणि अर्थात मी नगराध्यक्ष म्हणून निवडून हे 101% येणार आहे, ह्यात आता काहीही बदल होणार नाही। आणि मी सगळ्या लोकांना सांगतो, मी 2 वेळा उभारलो। एकदा माझे मिसेस उभारल्या नगराध्यक्ष पदासाठी, थोडक्या मतानं पडल्या। एकदा मी आमदार म्हणून उभारलो, तुमच्या दारात आलो। दोन्ही वेळा माझा पराभव झाला आणि आता लोक स्वतः म्हणायला लागलेत, डॉक्टर आता तुमच्याशिवाय पर्याय नाही। आणि मी सगळ्यांना सांगितलं की माझी ही शेवटची निवडणूक आहे, आता मी पुन्हा ह्या भानगडीत पडेन असं वाटत नाही। त्यामुळं तुम्ही ताकदीनं माझा प्रचार करून मला निवडून आणणं हे जत शहराची आणि आपल्या सर्वांची गरज आहे। त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही लोकांनी प्रत्येकाने, आता इथं 2000चा मॉब आहे, आता ह्या 2000च्या मॉबा आपल्याला मतदान साधारण एक 22-28 हजार मतदान आहे, त्यातले 22, 23, 25 होईल। तर 2000 लोकांनी प्रत्येकानी तुमच्या व्यतिरिक्त 10 ते 15 लोकांना हे पटवून दिलं तर 100% 20 ते 25 हजारापर्यंत आपले विचार पोहोचतील आणि 100% आपण निवडून येऊ, एवढं साधं गणित आहे। मग आता ह्यात काय, भारतीय जनता पार्टीला आणि कमळाला का निवडून द्यायचं? मी अनेक सभेमध्ये अनेक वेळा बोललेलो आहे की केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आहे। 2014 पासून 3 वेळा भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली, प्रचंड पद्धतीनं काम चालू आहे। देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीची लाट आहे, अजून सुद्धा मोदी साहेबांची लाट ही अस्तित्वात आहे। मोदी साहेबांना मानणारा प्रचंड मोठा वर्ग आहे। मी ज्या ज्या प्रभागात गेलो ते म्हणायचे, आम्ही फक्त नरेंद्र मोदी साहेबांना बघून इथं मतं टाकणार आहे। एवढा सगळा त्यांचं कार्य, लोक अजूनही त्यांच्याबद्दल प्रचंड त्यांच्याबद्दल विश्वास आहे। त्यांनी केलेली कामच तशी आहेत। त्यांनी हायवे असू दे, त्यांनी केलेले उज्ज्वल गॅस असू दे, शौचालयाचा विषय असू दे, महिलांचा विषय असू दे, प्रचंड मोठं काम त्यांनी केलं। त्याच धर्तीवर आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आपल्या संपूर्ण महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली आणि इतक्या मोठ्या प्रमाणात ती योजना यशस्वी झाली की त्यामुळं सगळ्याकडं जातोय त्या प्रभागामध्ये पुरुष कमी तर महिला प्रचंड संख्येनं अशा पद्धतीने चित्र दिसायला लागलेलं आहे। आणि एक महिला, असं सांगितलं जातं, एक पुरुष जर शिकला तो त्याच्यापुरतं शिकतो, एक महिला शिकली की कुटुंब शिकतं। म्हणून या सगळ्या महिला आपल्या कुटुंबामध्ये भारतीय जनता पार्टीचे विचार रुजवायला लागलेले आहेत। म्हणून प्रचंड असं आम्ही ताकदीनं निवडणूक जिंकणार आहे। तिसरे आपले चंद्रकांत दादा, ते जिल्हा नियोजनामधून प्रचंड निधी या तालुक्यासाठी आणि शहरासाठी द्यायला लागलेले आहेत। आणि सगळ्यात महत्वाचं, हे तिघही निधी देणारे आहेत आणि निधी आणणारा आपला एकदम सामर्थ्यवान, ताकदवान, लोकप्रिय आमदार गोपीचंद पळकर साहेब आहेत। त्यांना कसा निधी आणायचा, कुठून आणायचा, कशा पद्धतीनं आणायचा हे सगळंच्या सगळं माहिती असल्या कारणानं कशातही आपली कमी पडणार नाही। परंतु निधी वापरणारा मात्र हा नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा असला तरच हे पैसे वापरता येणार आहे, दुसऱ्या पार्टीचा पक्षाचा असून उपयोगाचं नाही। मग साहेब ते काय म्हणाले माहिती का, आतापासून सुरुवात करूया म्हणे, नगराध्यक्ष निवडून द्या, मग आपण आमदार निवडून देऊया, मग आपण पालकमंत्री निवडून देऊया, मग आपण मुख्यमंत्री निवडून देऊया। मग आमच्या त्यावेळेस सगळ्यांचे आपण सगळे फोटोच जायला लागेल त्यावर। म्हणजे त्या लोकांना काय म्हणून मतं मागायची हा मोठा प्रश्नचिन्ह उभा आहे। म्हणून आता अण्णा बेशेंनी सांगितलं की लोकांना दमदाटी द्यायची, तू इकडं दिसलास तर बघ म्हणायचं, तिकडं दिसलास तर बघ म्हणायचं, अशा पद्धतीचं हे कोणीही आता खपून घेणार नाही।
की भारतीय जनता पार्टीचे आपल्याला इतके ताकदवान आमदार सगळे भेटलेले आहेत, त्यामुळे कुणी काळजी करायचं कारण नाही. त्यामुळे हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. दुसरा मुद्दा की डॉक्टर आरेंनी काय केलं. आता विचार करा, 1995ला सामाजिक कार्य म्हणून लायन्स क्लबची स्थापना केली. 200-300च्या वर एड्सवरची व्याख्यानं दिली. घरटी जाऊन लोकांना एड्स म्हणजे काय ते सगळं अगदी बेंबीच्या देठापासून समजून सांगितलं. हजारावरची व्याख्यानं दिली आम्ही वेगवेगळ्या विषयावर, महिलांच्यासाठी विशेषतः आरोग्यासाठी दिली. वयात येताना हा विषय मांडले. हे सामाजिक कार्य म्हणून मग मांडलं. हे दवाखाना व्यतिरिक्त केलेली कामं आहेत. अनेक आरोग्य शिबिरे घेतली. अनेक आरोग्य शिबिरांना गोपीचंद पडळकर साहेब उपस्थित होते. अनेक त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेतले. शिक्षण दिनाचे कार्यक्रम घेतले. लोकांच्या पर्यंत पोहोचत होतो. अनेक संस्था जतमध्ये उभ्या केल्या, तरी लोकांना समाधान नाही. लोक म्हणतात डॉक्टर आरेनं काय केलं. आणि निवडून आल्यानंतर मी 24 तास नगराध्यक्ष म्हणून नगरपालिकेत बसणार आहे आणि जतचा विकास आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या ह्यानं करणार आहे. साहेबांसारखा भक्कम माणूस आपल्याबरोबर गाठ पडल्यानंतर जतचा विकास आता काय फार लांब राहिलेला नाही आहे. त्यांच्या भाषणात ते सगळं सांगतील आणि या डॉक्युमेंटरीमध्ये सगळं तुम्हाला दिसेल. आणि लोकांनी आतापर्यंत निवडूनच भारतीय जनता पार्टीला दिलं नाही. 13 वर्ष झालं नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा नव्हताच. आणि आता बदल झाल्याशिवाय जत शहराचा बदल होणार नाही. ताकदीनं हे तुम्हाला सर्वांना करावं लागेल. लोक काय म्हणतात, खरं म्हणजे मला असं मनाला वाटतं की इतर विरोधी पक्षाला कुठल्याही प्रकारे मतं मागण्याचा अधिकार नाही. तुम्ही सत्ता तुमच्याकडे होती, कामाचं आम्ही जतसाठी आपले सीएम साहेब बोलणार आहेत. हा साहेब बोला. हॅलो. हॅलो सर. हॅलो. 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 सीएम साहेबांचा फोन होता, परंतु तो मध्ये रेंजचा प्रॉब्लेम, बहुतेक प्रवासात आहेत ते. त्यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेत, आमदार साहेबांच्या पाठीशी आहेत. हॅलो. हा द्या. हॅलो. हा साहेब. लागला. हॅलो. हा साहेब, लोक आहेत 2-3 हजार लोक पुढं. आमची सभा सुरू होती, तुमचा फोन आलाय. डॉक्टर आले साहेब. माईक माईक. हा लावलाय लावलाय. चला, सर्वांना माझा नमस्कार. आपल्याला कल्पना आपले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत डॉक्टर अरेंनी आपल्या जतमध्ये गेली अनेक वर्ष रुग्णसेवा केली आहे आणि सर्वांशी अतिशय जवळचे संबंध असलेले, एक स्वच्छ प्रतिमा असलेले, शिकले सवरलेले असे डॉक्टर अरेजी हे जर आपले आमदार गोपीचंदजी यांच्यासोबत नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी डबल इंजिनचं काम आपण सगळ्यांनी मिळून केलं तर निश्चितपणे खूप चांगलं काम तिकडे होऊ शकेल. आणि मी देखील पूर्ण मदत करून आपल्या शहराला चांगलं करण्याकरता जे जे काही लागेल ते निश्चितपणे करेल आपल्याला विश्वास देतो. आपण सगळ्यांनी 2 तारखेला डॉक्टर अरे यांच्या कमळाची बटन दाबावी अशी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आपण सगळे खरंच नशिबान आहोत. इतक्या ताकदीचे मुख्यमंत्र्यांनी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. नगराध्यक्ष आणि 23 नगरसेवक सगळ्यांना त्यांनी निवडून येण्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. या ताकदीवर आपण आता इलेक्शन पूर्ण अंतिम टप्पा पूर्ण करणार आहोत आणि आपण सर्व जण निवडून येणार आहोत हे लक्षात ठेवा. नाही आता वाळू घसरायला लागलेली असल्या कारणानं बेछूट आरोप इथनं पुढे केले जातील. एकाही आरोपाला उत्तर आम्ही देणार नाही. उत्तर देण्याची परिस्थिती आमची राहिली नाही. आमचा विजय निश्चित झालेला आहे. त्यामुळं आपण ताकदीनं ही इलेक्शन लढूया.
इतक्या पद्धतीनं सामाजिक कार्य म्हणून अजून सुद्धा मला वाटतं की वैद्यकीय व्यवसाय हा डॉक्टर हा शेवटपर्यंत मरूपर्यंत डॉक्टर असतो. मी मरूपर्यंत डॉक्टर राहणार आहे आणि त्याचबरोबर मी सामाजिक कार्य म्हणून हे व्रत घेतलेलं आहे. कुठल्याही पद्धतीचं राजकारण ह्यात आणणार नाही आहे. म्हणून एक सामाजिक कार्य आणि वैद्यकीय व्यवसाय एकत्र करून नगराध्यक्ष म्हणून मी तुमच्या सेवेला 24 तास हजर राहणार आहे. ते तुम्ही आमची सेवा स्वीकार करावी. आम्हाला नगराध्यक्ष म्हणून मला आणि आमच्या 23 नगरसेवकांना निवडून द्यावं ही कळकळीची विनंती आहे. आता आमदार साहेब आपले मत व्यक्त करतील. यानंतर जतचे विकासपुत्र आमदार माननीय गोपीचंद पळकर साहेब ते आपल्या सर्वांना संबोधित करतील. भारत माता की, आवाज जोरात येऊ द्या तुमचा. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. आज नगर परिषद जत निवडणुकीच्या निमित्तानं जत शहरातील मायबाप जनतेशी बोलावं, त्यांच्याशी चर्चा करावी, त्यांना विनंती करावी. या निमित्तानं आज या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ज्यांनी आता आपल्याशी सविस्तर चर्चा केली ते भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय डॉक्टर रवींद्र अरळी साहेब, ज्यांनी खरंच मनाचा मोठेपणा केला. मागच्या वेळेस बन्नेनवार विरुद्ध अरळी अशी निवडणूक झाली होती, परंतु बन्नेनवार साहेबांनी ठरवला की विकासाच्या सोबत भारतीय जनता पार्टीच्या सोबत जायचं आणि डॉक्टर अरळी साहेबांना नगराध्यक्ष बनवायचं असे माननीय अशोक बन्नेनवार साहेब व्यासपीठावरती आहेत. माझे मित्र जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष, 3 वेळा झेडपीचे मेंबर, 17 ते 22 ते आणि त्यांच्या सौभाग्यवती 2 जण झेडपीचे मेंबर असे माननीय शिवाजीराव उर्फ पप्पू डोंगरे साहेब व्यासपीठावरती उपस्थित. जिल्हा परिषदचे माजी सदस्य माननीय सुनील भैया पवार, ज्येष्ठ भाजपाचे नेते माजी जिल्हा परिषदेचे सदस्य माननीय अप्पासाहेब नामत काका, 3रे माजी जिल्हा परिषदेचे सदस्य माननीय सरदार पाटील, या शहराचे तरुण तडफदार युवा नेते माझे जीवाभावाचे मित्र माननीय परशुभैया मोरे, माननीय अतुल मोरे, माननीय किरण मामा, व्यासपीठावरती उपस्थित माननीय संजय अण्णा तेली, डॉक्टर अरळी मॅडम, महिला मोर्चाच्या अध्यक्षा माननीय गाडगेताई आणि प्रभाग क्रमांक 1 चे उमेदवार माननीय साळेसाहेब, माननीय आपल्या काकू जाधव काकू, कैकाडी समाजाची 2 घरं 1 नंबर वार्डात आहेत. आम्ही त्यांना न्याय देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे आणि काकूंसाठी, काकू जरा उभा राहा, काकूंसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आमचा उमेदवार सामान्य आहे, आमचा उमेदवार गरीब आहे, पण आमचा उमेदवार प्रामाणिक आहे, शहरासाठी काम करू शकणार आहे. प्रभाग क्रमांक 2 मध्ये आमच्या डॉक्टर तंगडी मॅडम आणि प्रमोद हिरवे, प्रभाग क्रमांक 3 मध्ये गौतम आयवळे, पट्टण शेट्टी मॅडम, प्रभाग क्रमांक 4 मध्ये सुभाष कांबळे, हेमलता चव्हाण, प्रभाग क्रमांक 5 मध्ये प्रणितीताई यादव आणि आमचे निलेश मडगार आपल्या खटावकर वकिलांचे भाचे आहेत. प्रभाग क्रमांक 6 मध्ये माझे सहकारी मित्र डॉक्टर वैभव ताड यांचे मोठे बंधू माननीय विक्रमदादा ताड, त्यांच्यासोबत सोनुलेताई ज्या 6 नंबर मधून निवडणूक लढवत आहेत. प्रभाग क्रमांक 7 मध्ये डॉक्टर प्रवीण वाघमोडे, मागच्या वेळेस ते निवडणुकीमध्ये हरलेत, आता ज्यांना निवडून द्यायचं आहे त्यांच्यासोबत बाबर मॅडम या प्रभाग क्रमांक
7 मधून उभे आहेत. प्रभाग क्रमांक 8 मध्ये रवींद्र महानवर आणि शारदाताई कुंभार. प्रभाग क्रमांक 9 मध्ये माननीय संतोष मोटे आणि स्वामी हे प्रभाग क्रमांक स्वामी मॅडम हे प्रभाग क्रमांक 9 चे उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक 10 मध्ये एकदम तरुण तडफदार युवा नेता निवडणूक लढवतोय माननीय पवन कुंभार आणि त्यांच्यासोबत बाबरताई, दोघ जण आहेत. आणि प्रभाग क्रमांक 11 मध्ये 3 उमेदवार आहेत. एक मिथुन भिसे आहेत, दुसरे कोळीताई आहेत आणि परत एक स्वामीताई, म्हणजे त्यांना कॉमन नाव आहे. तर असे आमचे 23 उमेदवार आणि डॉक्टर अरळी साहेब हे कॅप्टन आहेत आमच्या टीमचे, बरोबर की नाही. आणि डॉक्टर साहेबांसारखा एकदम हसतमुख चेहरा काय काय लोकांच्या तोंडावरती साथी असर असते. लोक म्हणले दारात आले गारे नको, बरोबर की नाही. कुंचळकर साहेब आहेत, लक्ष्मीपुत्र पुढे बसलेले आहेत, सुभाष गोपी आहेत, राजू यादव आहेत, जाधव सर आहेत, नारायण काका आहेत, गुड्डुडगी साहेब आहेत, तांबे साहेब आहेत, आमचे पत्रकार मित्र मंदे साहेब आहेत, स्वामी साहेब आहेत, तेली मॅडम आहेत. आता बऱ्याच जणांची नावं माहीत आहेत, पण चला आता बाकीच्यांची दिलगिरी व्यक्त करतो, नाहीतर तुला लावतो. सागर पाटील आहेत व्यासपीठावरती, नाहीतर आता नाव घेतलं नाही 10-20 मतच कट करतो, असं तेवढं कृपया करू नका, कारण वेळ खूप कमी आहे. तर जत शहरातील सर्व मायबाप जनतेला माझी नम्रतेची विनंती आहे. ही निवडणूक ऐतिहासिक निवडणूक आहे. दरवेळची निवडणूक आली, ह्याचे 4 आणा निवडून, त्याचे 4 आणा निवडून, ह्याचे 4 पाडा, त्याला दाखवतो, ह्याचं बघतो, अशी निवडणूक नाही आहे. जत शहरातल्या सुज्ञ मतदारांना मी अत्यंत जबाबदारीनं सांगतोय, जतच्या इतिहासातली ही अत्यंत महत्वाची निवडणूक आहे आणि पुढच्या 5 वर्षामध्ये अखंड शहराचा चेहरा मोहरा बदलणारी ही निवडणूक आहे. चेहरा मोहरा बदलणारी. तुम्ही म्हणायचं कारणच नाही, अरे आमच्या गल्लीत हे काम झालं नाही, आमच्या गल्लीत ते काम झालं नाही. मी जबाबदारीने बोलतोय, कारण 29ला मला परत तुमच्याकडे यायचं आहे. आता गंडवून काही कुठं जाऊ शकत नाही. म्हणजे मी काहीतरी बोलेन डॉक्टर साहेबांना नगराध्यक्ष करायसाठी आणि आमच्या 23 उमेदवारांसाठी आम्ही काहीतरी खोटं सांगू असं नाही. परवा मी प्रभाग क्रमांक 9 मध्ये मिटिंगला गेलो होतो. मला वाटतं ते ब्राह्मणपुरी आहे. तिथल्या लोकांनी आम्हाला तक्रार सांगितली की इथं विहीर आहे, गेले 20 वर्ष झालं कोणी मुजवतच नाही. थांबा म्हटलं, आम्ही काम करू म्हणलं, काळजी करू नका. आणि काल आम्ही विहीर ती मुजवून टाकली, सगळा प्रश्न तिथला मिटवून टाकला. आमच्या विरोध पार्टीतले मित्र सांगायला लागले ही विहीर आम्ही मुजवल्या, उद्या गोपीचंद पडळकर म्हणतील मुजवली, त्यांच्यावर लक्ष देऊ नका. आयला म्हटलं खरंच त्यांचं कौतुक केलं पाहिजे. अरे आम्ही एवढं काम करतोय तरी तुम्ही सांगायला आम्ही काम केलं तर ते ठमकावून सांगतायत रावसाहेब यादव साहेब की आम्ही विहीर मुजवली म्हणून. अरे काय प्रकार आहे हा. म्हणजे एक साधं उदाहरण सांगितलं मी. शहरामध्ये अनेक कामं करायची आहेत. देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे. नरेंद्र मोदी साहेबांसारखं एक रत्न देशाला मिळाला आहे, एक विकास पुरुष देशाला मिळाला आहे. जो माणूस गुजरातचा 12 वर्ष मुख्यमंत्री होता आणि 2014 नंतर आता सलग ते 3ऱ्यांदा पंतप्रधान पदावरती बसलेले आहेत. 1 रुपयाच्या भ्रष्टाचाराचा डाग माझ्या नेत्यावरती नाही. पेपरमध्ये बातमी छापून आलेली नाही, टीव्हीवरती आलं नाही, किंवा एवढे विरोधक खालच्या पातळीवरती जाऊन भाजपवरती टीका करतायत, नरेंद्र मोदी साहेबांवरती टीका करतायत, परंतु 1 रुपयाच्या भ्रष्टाचाराचा आरोप ना त्यांना नरेंद्र मोदी साहेबांच्या वरती करता आला किंवा त्यांच्या कॅबिनेटमध्ये जेवढे मंत्री आहेत त्यातल्या एकाही मंत्र्यावरती करता आला. असं नेतृत्व आपल्याला मिळालंय मित्रांनो. याचा सार्थ अभिमान आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आणि आपल्या सर्वांना आहे. एवढ्या वर्षामध्ये 2002 ते 2025 संपते आता पुढच्या महिन्यामध्ये, एकही सुट्टी नरेंद्र मोदी साहेबांनी घेतली नाही, एकही सुट्टी घेतली नाही. देवेंद्र फडणवीस साहेब त्याच पद्धतीनं काम करतायत. 14ला मुख्यमंत्री झाले, 14 पासून आता 2025 पर्यंत त्यांनी एक सुट्टी घेतली नाही. आपल्यासाठी त्यांनी वाहून घेतलेला आहे, लोकांच्यासाठी. आज माझ्या लाडक्या बहिणी इथं आहेत. लाडक्या बहिणींच्यासाठी आज सरकारनं खूप मोठी योजना आणली. विरोधकांनी टीका केली की योजना फसवी आहे, योजना करू नका, तुम्ही राज्य खड्ड्यात घालणार आहे, अशा पद्धतीचं आरोप केलं.
एका बाजूला म्हणायचं न्याय द्या आणि दुसऱ्या बाजूला दिला की परत चुकीच्या पद्धतीनं स्टेटमेंट करायची. परत म्हणले की विधानसभा होईपर्यंतच ही योजना आहे. आज 1 वर्ष 23 तारखेला पूर्ण झाला. या योजना कायम चालू राहणार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये. हे मी लाडक्या बहिणींना इथं अत्यंत जबाबदारीनं सांगतोय. जेव्हा टीका पण झाली, अरे 1,500 काय होतंय, सुप्रियाताईंनी टीका केली शरद पवारांच्या लेखीनं की 1,500 रुपये काय होतंय. पण मी सभागृहामध्ये सांगितलं होतं की लाडकी बहीण योजना की मुंबईमध्ये ताज हॉटेलला बसून 1,500 रुपयाची कॉफी पिणाऱ्यांच्यासाठी नाही आहे. लाडकी बहीण योजना मुंबईमध्ये नरिमन पॉइंटला समुद्राच्या किनारी असणाऱ्या ट्रायडंट हॉटेलमध्ये 1,000 रुपयाचा चहा पिणाऱ्यासाठी नाही आहे. ही लाडकी बहीण योजना 2 लाखाचा गॉगल लावणाऱ्या मुंबईमधल्या दिदीसाठी ताईसाठी योजना नाही आहे. पायामध्ये 1.5 लाखाचा 2 लाखाचा सँडल घालणाऱ्या ताईसाठी ही योजना नाही आहे. काखेमध्ये 70,000ची 80,000ची 2 लाखाची पर्स घेऊन फिरणाऱ्या ताईसाठी ही लाडकी बहीण योजना नाही आहे. लाडकी बहीण योजना त्या माझ्या बहिणीसाठी आहे की जी बहीण 8 दिवस तापानं फणफणते आहे, तिला कणकणी आली आहे, परंतु 50 रुपये तिच्या जवळ नाहीत म्हणून ती दवाखान्यात इंजेक्शन घ्यायला जात नाही. त्या बहिणीसाठी ही लाडकी बहीण योजना आहे. लाडकी बहीण योजना त्या माझ्या बहिणीसाठी आहे की जेव्हा ती घरामध्ये असते आणि शाळा सुटल्यानंतर पोरग पळत 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 येत आहे आणि आईला म्हणतोय आई 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 मला 10 रुपये दे, मला आईस्क्रीम खायचं आहे, तेव्हा तिच्या पर्समध्ये 10 रुपये नसतात. तिचे डोळे पाणावतात, तिच्या डोळ्यातून अश्रू येतात की मी माझ्या पोराला 10 रुपये देऊ शकत नाही. त्या बहिणीसाठी ही लाडकी बहीण योजना आहे की आता शाळेतनं पोरग आल्यानंतर 10 काय 20 घे. ही सन्मानाची योजना आहे. ही सन्मानाची योजना आहे. ही मदत नाही आहे. ही स्वाभिमानाची योजना आहे. नवऱ्या पुढे हात पसरायची गरज नाही. 1,500 रुपये साठवून मी बघितलं की आता बाहेरकडे जाऊन आईला साड्या घेतलेत लाडक्या बहिणींनी, घेतलेत का नाही तुम्ही विचारा. भावाला सुद्धा एक ड्रेस घेतलाय, वहिनीला एक ड्रेस घेतलाय. हे लाडकी बहीण ही सन्मानाची आणि स्वाभिमान जागृत करणारी योजना आपल्या राज्य सरकारनं माझ्या लाडक्या बहिणींसाठी आणलेली आहे. म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांच्यासाठी जोरदार टाळ्या आपण वाजवाव्यात, जोरदार. आणि योजना कंटिन्यू चालू राहणार आहे. आज आपल्या तालुक्याची परिस्थिती काय आहे? आज मी तुमच्याशी बोलत असताना 65 गावामध्ये पिण्याचं आणि शेतीचं पाणी नाही. आता नशिबाला पाऊस पडला, निसर्गाची पण मला साथ आहे. बघा एवढा पाऊस पडला टँकरची गरजच भासली नाही. उलट आम्हाला सरकारकडे विनंती करावी लागली, अरे ओला दुष्काळ जाहीर करा, एवढा पाऊस जतला पडलाय, एवढा पाऊस पडलाय जतला. 3 सर्कलमध्ये 65 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला होता. राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना भेटलो आणि त्यांना विनंती केली, साहेब जास्त पाऊस पडल्यानंतर आपलं सरकार मदत देत आहे, पण सर्व सर्कलमध्ये 65 मिलीमीटर पाऊस पडला नाही, परंतु 65 मिलीमीटर पाऊस जिथं पडलाय त्याच्यापेक्षा जास्तीचं नुकसान इतर सर्कलमध्ये झालंय. सरसकट सगळ्या शेतकऱ्याला तुम्ही मदत करा. मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय केला की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांना सरसकट मदत करायची. हे आपलं सरकार आहे. आता ज्या 65 गावामध्ये पाणी नाही त्या लोकांना मी शब्द देतोय, 2026च्या डिसेंबरमध्ये आणि जास्तीत जास्त उशिरा 2027च्या जूनमध्ये जत तालुका संपूर्ण दुष्काळमुक्त होणार. प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती पाणी जाणार, प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती. हे कुणी केलंय? गोपीचंद पडळकर नाही. हे कुणी केलंय? हे देवेंद्र फडणवीस नावाच्या भल्या माणसानं दुष्काळी तालुक्यांचं पुण्य बांधून घेतलंय. मित्रांनो, या काँग्रेसवाल्यांना पण मला सांगायचं आहे, हे नुसत्या जतचा विषय मिटवला नाही आहे. जत आहे, कवटेमंकाळ आहे, आटपाडी आहे, खानापूर आहे, सांगोला आहे, मंगळवेढा आहे, माळशिरसचा दक्षिणेकडचा भाग आहे, मान आहे, खटाव आहे, फलटण आहे, कोरेगाव आहे. आपल्या पश्चिम महाराष्ट्रातला आणि सांगली जिल्ह्यातला पलीकडचा शिराळा तालुका आहे जो डोंगर भागामध्ये येतो.
या सगळ्या लोकांना हजारो कोटी रुपयाचा निधी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलाय. जत शहरासाठी काय दिलं? जत शहरासाठी पिण्याच्या पाण्याची योजना दिली. आज 8 दिवस पाणी येत नाही. फक्त पुढचे 4 महिने वेळ तुम्ही आम्हाला द्या. तुम्हाला 24 तास स्वच्छ पाणी घराघरात देण्याची व्यवस्था माननीय डॉक्टर अरळी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही करतोय. आज त्या बहिणीला माहित आहे पाणी भरायचं काय त्रास होते. मी काल बैठकीला गेलो होतो. त्या बहिणी म्हणल्या आम्ही लग्नाला जात नाही. ज्या दिवशी पाणी यायचं आहे लग्नाला गेलं आणि पाणी आलं तर करणार काय? परत 8 दिवस पाणी येत नाही. एखादा पाहुण्याचं मयत झालं आणि तिकडं पाहुण्याचं माती आहे आणि इकडं पाणी येण्याचं टायमिंग आहे. ती भगिनी मातीला जाऊ शकत नाही. ती म्हणते जर आज पाणी आलं नाही तर 8 दिवसांना आमची परिस्थिती काय होईल? पण ज्या लोकांच्याकडे घर आहेत, ज्या लोकांच्याकडे पाणी साठवायची व्यवस्था आहे त्यांचं एक वेळ ठीक आहे हो. परंतु उमराणी रोडला माझी बहीण ज्या 10 बाय 10च्या पत्र्याच्या खोलीमध्ये राहते आहे, एकता नगर मधली माझी बहीण ज्या 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहते आहे, तिकडं रस्त्यावरती माझा घिसाडी समाज निगडी रोडला 12-13 घरं रस्त्यावरती राहत आहेत. इंदिरानगर मधली लोक त्यांच्याकडे कुठं आहे पाणी साठवून ठेवायची व्यवस्था? 8 दिवस ते कसं करत असतील? ना त्यांच्याकडे हौद आहे, ना त्यांच्याकडे पाण्याची टाकी आहे, ना त्यांच्याकडे 2-4 बॅरेल आहेत. नाही आहे, 2 कळशे आहेत, एखादा पीप आहे. पाणी ठेवू शकत नाहीत. त्या सर्वांची काळजी भारतीय जनता पार्टीने घेतलेली आहे आणि त्या आता पाईपलाईनचं काम 70% पूर्ण झालंय. आम्ही जे बोलतो ते करतो आणि जे करता येत नाही ते आम्ही अजिबात बोलत नाही. आणि म्हणून या शहरासाठी आम्हाला काहीतरी करायचं आहे. सगळ्या पार्टीतल्या तरुण मित्रांना आवाहन करतोय, तुम्हाला जर जत तुम्हाला जर बघायचं असेल, जतचा संपूर्ण कायापालट जर तुम्हाला बघायचं असेल, पायाभूत सुविधांनी युक्त जत शहर बघायचं असेल तर तुम्ही आमच्या सोबत या. आणि जर त्यांच्याकडे विजन असेल बिनधास्त त्यांच्या सोबत जावा. समोरच्या पार्टीकडे कुठलंही विजन नाही आहे. ते काही करू शकत नाही. अरे 10 लाख रुपयाचं ते गटार करू शकत नाही. शहराचं ते काय कल्याण करणार आहे? हा विचार तुम्ही सगळ्या लोकांनी घ्यावा. अरे ती दादागिरीची भाषा बोलतायत. आमचा जवळचा मित्र पोरगा आहे पुढे उभा राहिलाय, सागर पडळकर, वार्ड नंबर 2 मध्ये इच्छुक होता. त्याला म्हणे सकाळी कुणीतरी धमकी दिली, तुझं बघतो तुझं करतो, मार्केटमध्ये तुझा 1 नंबरला गाळा आहे. अरे मार्केट कमिटीच्या जोरावरती दादागिरी करणाऱ्यांना मला सांगायचं आहे, 2 तारखेनंतर 15 दिवसाच्या आत म्हणजे तुमचं दुकान बंद करतोय आणि जतची मार्केट कमिटी वेगळी करतोय. आम्हाला धमक्या द्यायच्या भानगडीत जाऊ नका कुणी. हे जतची मार्केट कमिटीमध्ये जो भ्रष्टाचार सुरू आहे ना, अरे त्याची फाईल आता पूर्ण पुटअप झालेली आहे. पदम मंडळाची फक्त बैठक बाकी आहे. मंत्री महोदयाला वेळ नव्हता म्हणून तुम्ही वाचलाय, नाहीतर आचारसंहितेच्या पूर्वीच इथं प्रशासक येत होता. पण मी आज तुम्हाला जाहीर शब्द देतो, 8 तारखेला अधिवेशन चालू होतंय नागपूरला. मी अधिवेशनामध्ये आहे, मला दुसरं काम काय नाही. सगळ्या फायला फिरवून घेतो, मीटिंग घेतो आणि तुमचा बाजार उठवतो. तुम्ही धमक्या देता का लोकांना? तिथं चांगला प्रशासक आणतो आणि तुम्हाला मी विश्वास देतो की जतची मार्केट कमिटी नंबर 1 पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये असणार आहे. नंबर 1. अरे कर्नाटक बॉर्डरवरचं आपलं गाव आहे. पहिला मार्केट कमिटी कसली असली पाहिजे? कोंबडी कापून खायचे धंदे करता, अंडी खायचं सोडून. आणि तुम्ही आम्हाला तत्व शिकवता. ही मार्केट कमिटी प्रशासक बसल्याच्या नंतर आमचं एक स्वप्न आहे, या जत मध्ये घोडे बाजार आम्हाला भरवायचा आहे. महाराष्ट्रामध्ये जे नामांकित घोड्यांचे बाजार होतात ना, सारंगखेड्याला, इंदापूरला, हे जे माळशिरसला, अकलूजला, जो तिकडं खंडोबाची यात्रा भरते, तिथं जो घोड्याचा मोठा बाजार भरतो, मी तुम्हाला शब्द देतो, मी मागच घोड्यांच्या व्यापाऱ्यांशी आमच्या मित्रमंडळीला बोलायला लावलं होतं आणि त्याला तयार पण केलं होतं. पण निर्णय व्हायला उशीर झाला. आता निर्णय झाल्याच्या नंतर पुढचा घोडे बाजार हा आपल्या जत मध्ये भरवला जाईल. जत मध्ये भरायची व्यवस्था करतो. सगळ्यांना बघू द्या जत कसं आहे आणि त्यांना चांगल्या सुविधा आम्ही देतो, चांगल्या सुविधा देतो. आता आम्ही आज तुम्हाला बोलवले कशासाठी? आम्हाला एक प्रेझेंटेशन द्यायचं आहे. आम्ही काही मुद्दे यामध्ये घेतलेत. सगळे मुद्दे आम्हाला घेता आले नाहीत वेळेच्या अभावी. यामध्ये स्मशानभूमी जी सातारा रोडची आहे त्यामध्ये आम्हाला दाखवता आली नाही, पण त्याचं डेव्हलपमेंट आम्ही करणार आहोत. आज अंतर्गत रस्त्याच्या बाबतीमध्ये 150 कोटीचा आराखडा केला आहे. कुठली गल्ली बोळामध्ये कॉन्क्रीट पडलं नाही
विस्तारित भागामध्ये काँक्रीट पडलं नाही असं अजिबात होणार नाही. प्रभाग क्रमांक 10 सगळी नवीन लोक राहायला आलेत. प्रभाग क्रमांक 8चा पलीकडचा भाग, प्रभाग क्रमांक 7च्या वाड्या वस्त्या, प्रभाग क्रमांक 6च्या वाड्या वस्त्या, प्रभाग क्रमांक 1 मधला पलीकडचा भाग, प्रभाग क्रमांक 2 मधला भाग आणि प्रभाग क्रमांक 11चा पलीकडचा भाग, या सगळ्या ठिकाणी काँक्रीट रस्ते देण्यासाठीचा आराखडा मी तयार केला आहे. जास्तीचं मी बोलत नाही, की आपल्या सभा होणार आहे, पण तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्ही आज जे काम हातात घेतलंय ते काम जगसाठी अत्यंत महत्वाचं आहे. की राजकीय विषय नाही आहे हा मित्रांनो. अनेक विषय आम्ही केलेले आहेत. आता किरण मामांनी चिठ्ठी दिली, तुम्ही मला आमदार केल्यानंतर आम्ही गप्प बसलो नाही. जगला माझ्या काय येतंय याच्यासाठी आम्ही रात्रंदिवस मेहनत करतोय. काहीतरी नवीन आपल्याला आलं पाहिजे. MH15 आहे त्याचं एक उदाहरण आहे. कधी ते चालू होऊ शकतं. आता तुम्हाला सगळं बघितलंय, सगळी यंत्रणा लागलेली आहे. तुम्ही आता गाड्या बुक करा. MH15 आहे, ही जगची नवी ओळख आहे महाराष्ट्रात कुठेही गेला तर. आज जत शहरामध्ये एक बस स्टँड आहे, डेपो आहे. उमदीसाठी नवीन बस स्टँड आम्ही प्रस्तावित केलाय, बस डेपो प्रस्तावित केलाय. आणि संजय अण्णांना मी मागाशीच बघितलं, बहुतेक उमदीचं बस डेपो हा मंजूर झालेला आहे. पत्र मला आज किंवा उद्या मिळेल, रात्री मंजूर झालाय तो. नव्यानं काहीतरी करायची आमची संकल्पना आहे. आणि लोक म्हणतात जत दुष्काळ भूमी आहे. अरे 2 वर्षानंतर जतला दुष्काळ भूमी म्हणण्याची महाराष्ट्रामध्ये कुणाची हिंमत होणार नाही. जत ही दुष्काळ भूमी नाही, जत ही देवभूमी आहे, देवभूमी आहे. जत मध्ये जेवढी मंदिरं आहेत, मला वाटते देशात कुठंच नसतील एका तालुक्यामध्ये एवढी मंदिरं की जिथं लाखो लोक येत आहेत. लाखो लोक येणारा मंदिराचं ठिकाण जत एवढं कुठं नाही. उदाहरणार्थ यल्लामा देवी जत, अंबामाता जत, बिळूरचा काळ भैरव, उमराणीची जन्मस्थान धानमादेवी, तिकडं लक्ष्मीचं मंदिर आपल्या खलाटीला, ब्रह्मनाथाचं मंदिर आपल्या डोरलीला, नंतर इकडं कुंभारीला गेल्यानंतर सिद्धनाथाचं मंदिर, त्याच्या पुढे कोसारीत गेल्याच्या नंतर दुर्गामातेचं मंदिर, बेवनूरला गेल्याच्या नंतर मसोबाचं मंदिर, तिथून इकडं बनाळीला आला तर बनशंकरी माता इतकी प्रसिद्ध आहे. तीर्थक्षेत्र ब मध्ये आता आपण समावेश केला आहे. बिसन सिद्धेश्वर आपल्या आचकनहल्ली रोडचा, तिथून खाली गेल्यानंतर कोळगिरीचा भैरवनाथाचं मंदिर जे डोंगरामध्ये आहे, झाडीमध्ये आहे. वळसंग मध्ये तर 3 पवित्र मंदिर आहेत. संगतीर्थ आहे, तिथं गरीब्रह्म आहे, तिथं केंचरायाचं मंदिर आहे. नंतर मडीसिद्धाचं मंदिर आपल्या चेड्याला आहे. तिथून पुढे गेल्याच्या नंतर आपलं सोन्याला विठ्ठलाचं मंदिर आहे, प्रसिद्ध मंदिर आहे. महाराष्ट्रातल्या आणि कर्नाटकाचं पारधी समाजाचं देवीचं मंदिर आपल्या मेंढीगिरीला आहे, मरगुबाईचं. अख्खा कर्नाटक आणि महाराष्ट्रातला पारधी समाज तिथे येतो. आपल्या गुड्डापूरची धानमादेवी, कर्नाटक महाराष्ट्रातील लाखो लोक. मागच्या 4-5 दिवसापूर्वी यात्रा झाली. अरे डोळे टिकून जातील, असली मोठी यात्रा आपल्या गुड्डापूरला भरती आहे. परंतु कधी यांना निधी देता आला नव्हता. आम्ही 5 कोटी रुपयाचा निधी दिलाय, काम पूर्ण झालंय. नंतर संघची लायवा देवी, कागनरीची लायवा देवी, नंतर आमचा कुलाळवाडीचा म्हातारबा देव, खंडोबा देव कुलाळवाडीचा, किती मोठी यात्रा भरते. उमदीचं मलकार सिद्धाचं मंदिर, बेळोंगीचं मलकार सिद्धाचं मंदिर, नंतर अलमप्रभूचं मंदिर बालगावाचं आहे. कोणत्यो माता आपल्या कोणत्यो बबलातला आहे. तिकडं आपल्या भिवरगीला बेळेम सिद्धाचं मंदिर आहे. इतकी पवित्र मंदिर आहेत. मोठेवाडीच्या मरगुबाईचं मंदिर मोठेवाडीच्या फॉरेस्ट मध्ये आहे, परंतु त्याला पैसा मिळाला नाही. आम्ही पैसा देतो ना. पांढरेवाडीचं मरगुबाईचं मंदिर, हे जे मंदिर आहेत, इकडं आपल्या भुचंडीचं दर्याबाचं मंदिर, भुचंडीचं रामतीर्थाचं मंदिर, कितीतरी मंदिर आहेत. 33च्या वर मंदिर आहेत. आराखड्याचं काम सुरू आहे. मी तुम्हाला 8-15 दिवसांमध्ये त्याचा प्रेझेंटेशन देतोय आणि सरकारकडे मागणी करतोय, माझ्या जतला देवभूमी म्हणून सरकारनं अधिकृत जाहीर करावा. आणि देवांची भूमी आहे. एवढं मोठं पावित्र्य इथं आहे. शेतीत आहे म्हणून आपल्या सोरडीचं मंदिर आहे. तिथं मला मातंग समाजाचे आमचे सहकारी भेटले, ते पुजारी आहेत तिथले. एवढी मोठी मंदिरं, 1 रुपयाचा फंड तुम्हाला देता आला नाही. तुम्ही फक्त गोपीचंदला शिव्या देताय, दुसरं काय करताय. तुमच्या प्रचाराचा मुद्दा काय, गोपीचंद असा बोलतोय, गोपीचंद तसा बोलतोय, गोपीचंद असभ्य आहे, गोपीचंद वाचाळवीर आहे. अरे तुम्हाला अकल आहेत का रे.
हा इथलं बोला ना, कामाचं बोला ना. गटारीमध्ये घाण साचल्या, त्याचं काय करायचं ते सांगा. पाणी 8-8 दिवस येत नाही, त्याचं काय करायचं सांगा. इथं आमच्या एकता नगरमध्ये आम्ही तिथल्या महिलांच्यासाठी शौचालय मंजूर करून दिलंय, तुम्ही तिथं काम करू देत नाही ते सांगा. तिथं आता एवढ्या गर्दीचं ठिकाण आहे, माझ्या बहिणींनी शौचालयासाठी जायचं कुठं हे सांगा. तिथं एसटी स्टँडमध्ये बसायला जागा नाही, तिथं माझ्या बहिणी तिथं बसतायत, रात्री अपरात्री बसतायत, त्यांच्या सुरक्षेचं काय हे बोला ना. तिकडे लिंगायत समाजाची स्मशानभूमी आहे उमराणी रोडला, अरे ते पवित्र ठिकाण आहे, आमच्या भावना आहे तिथं, आमच्या आईचं, आमच्या वडिलांचं, आमच्या भावाचं तिथं दफन झालेलं आहे. ही काय परिस्थिती आहे त्याच्यावरती काम करण्यासाठी आता त्यांनी ठरवलंय. मॅडमची त्यांनी लेखी परवानगी घेतलेली आहे, काही काळजी करू नका तुम्ही. मॅडम बेंगलोरला होत्या म्हणून बरं डॉक्टर तयार झालं. डॉक्टरांना म्हटलं मॅडम बेंगलोर आहे तोपर्यंत तुम्ही कौल द्या, नाहीतर मॅडम एकदम राजकारणावरती रागात आहेत. कारण मागच्या वेळेस त्यांना अनुभव आलेला आहे, विधानसभेचा अनुभव आलेला आहे, आणि त्यामुळे चांगला माणूस, अरे वेल एज्युकेटेड माणूस आहे ना. MBBS MD अंकली गावातला एका सामान्य कुटुंबातला पोरगा मेरिट वरती MBBS ला जातो, MD होतो, या आपल्या जत मध्ये प्रॅक्टिस करतो, एक मोठं नामांकित हॉस्पिटल चालवतो, PIMH मेडिकल कॉलेज उभा करतो. अरे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली पोरं जतला आली ना, त्याला काय माहित होतं जत कुठं आहे काय. आज ती मुलं इथं शिकायला येत आहेत, नर्सिंगचं कॉलेज आहे. आज ते राजकारणामध्ये तुम्ही सगळ्यांनी त्या खुर्चीमध्ये बसवलं ना, 1 नंबरचं काम ते आणि आमचे सगळे सहकारी करणार आहेत, सगळे सहकारी. काही चिंता करू नका. आणि 23च्या 23 उमेदवार निवडून येणार आहेत. आज 27 तारीख आहे, 28, 29, 30 आणि 1 4 दिवस आमच्याकडे बाकी आहेत. विरोधकांना माझं सांगणं आहे, तुम्हाला काय करायचं ते करा. आमचे 23च्या 23 उमेदवार या शहरातली जनता निवडून आणणार आहे, त्यांना माहित आहे. बरोबर की नाही? बरोबर ना? कमी जास्त मोठं बोलायला लागलं नाही ना? नाही मला तूच बोलायला लागला, तूच एकट्याचं मतदान कर असं नाही. मायबाप जनतेच्या पाठिंब्यावरती आम्ही. देवाभाऊंचा योगायोगानं फोन आला होता, डॉक्टर साहेबांच्या विषयी त्यांनी कसं भाष्य केलं बघा. अरे आपला माणूस माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या जवळचा माणूस आहे, असा माणूस तुम्ही निवडून द्या ना. मला 50 कोटी दिले तर त्यांना 50 कोटी मी त्यांनाही परत पाठवू साहेबांच्याकडे, यंदा डॉक्टरना द्या की राहो. निधी आणायला माझा हात कुणी धरू नका. सगळ्या मंत्र्यांना विचारा, मी 10 वेळा त्यांच्या ऑफिसला जातो आणि माझ्या जतसाठी काहीतरी द्या असं त्यांना विनंती करतो, हात पाय धरतो त्यांचे. आता ही आपली गंधर्व नदी आहे, नदी आहे का ओढा आहे का नाला आहे कळते का हो. काल मी तिथं प्रभाग 4ची मीटिंग घ्यायला गेल्यानंतर भगिनी भेटल्या, कोण आहेत का इथं, त्या नाल्याच्या बाजूला राहतात, घाण वास मारतय. काय परिस्थिती आहे, कसं राहत असतील, डास मच्छर वास. या आमचा नगराध्यक्ष निवडून ही सगळी नदी यांचं सुशोभीकरण तुम्हाला 2 वर्षाच्या आतमध्ये मी करून देतो. सुशोभीकरण पूर्ण. पर्यावरण मंत्री पंकजाताईंच्याकडून निधी आणता येतो त्या विषयाला, आणि आम्ही त्याच्या पद्धतीची मागणी केलेली आहे. सांगायचं काय काय इतकं विषय आम्ही केलेले आहेत. आता मी जास्तीचं बोलत नाही. आम्ही एक प्रेझेंटेशन तयार केलंय. या शहरामध्ये डॉक्टर अरळी साहेब आणि आमचे 23 नगरसेवक निवडून आल्याच्या नंतर आम्ही काय करणार आहोत ही एक झलक आहे. AI च्या माध्यमातून आम्ही तयार केलंय. काय काय बिल्डिंग तुम्हाला वेगळ्या दिसतील, परंतु काय आमची संकल्पना आहे. तर तुम्ही परत विरोधक म्हणाल ही बिल्डिंग 10 मजली कुठं आली जतमध्ये, त्यांना काय ते परत बारीक बघत असणार, हे काय ते काय ठीक आहे. आमचा हेतू समजावून घ्या की 2 विषय आम्ही इथं मांडणी करतोय. नगराध्यक्ष डॉक्टर अरळी साहेब झाल्याच्या नंतर या शहरामध्ये आम्हाला बदल अपेक्षित काय आहेत आणि पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही शहरात काय करणार आहोत. हे काही मुद्दे घेतले, सगळ्या वार्डातले मुद्दे आले नसतील, रागाला येऊ नका. पण आमच्या वार्डातलं काय आलं नाही तुम्हाला धावतो असं काही करू नका. म्हणजे हे आम्ही फक्त उदाहरण म्हणून तुमच्या समोर आणलंय. प्रत्येक वार्डाला समान न्याय देण्याची आमची भूमिका आहे आणि त्यामुळं तशा पद्धतीचं प्रेझेंटेशन आहे. आणि प्राणी संग्रहालय जे आपलं
मंजूर झालंय ते प्रेझेंटेशन अर्ध्या तासात आहे. सर्वांनी ते प्रेझेंटेशन बघावं, सर्व लोकांना सांगावं. आवडलं तर आम्हाला नक्की पाठबळ द्या. त्यामध्ये काही चूक असेल तर आम्ही माफी मागतो. तुम्ही आम्हाला तुमचा सल्ला द्या, त्या सल्ल्याचा परत समावेश करून आम्ही पुढे जाऊ. एवढं या निमित्तानं बोलतो. इतक्या संख्येनं तुम्ही आलाय त्याबद्दल आभार. व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना विनंती आहे, त्या बाजूला आपल्याला खुर्च्या ठेवायची व्यवस्था आपण करतोय, तिथं बसावं. इथल्या कुणीही खुर्चीवरून उठू नये.